हॅलो, थर्मोडायनामिक्सच्या आपल्या चौथ्या चॅप्टरचं आजचं हे दुसरं सेशन आणि आजच्या सेशन मध्ये आपण बघणार आहोत हीट, इंटरनल एनर्जी अँड वर्क. तर मागच्या सेशन मध्ये आपण बघितलंय बघा की जेव्हा दोन वेगवेगळ्या टेम्परेचरचे सबस्टन्स आपण एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणतो तेव्हा ज्या सबस्टन्सचे टेम्परेचर जास्त आहे तो त्याची जी हीट आहे ती गमावतो, म्हणजे जी उष्णता आहे ती त्याची कमी होते, आणि ज्या सबस्टन्सचं टेम्परेचर कमी आहे तो सबस्टन्स काय करतो तर ती हीट जी आहे ती गेन करतो. पण त्यावेळेला आपण ही जी काही हीट आहे ती का असते आणि त्या हीटचं नेचर काय असतं याचा काही अभ्यास केलेला नव्हता. पण जेव्हा आपण ती एक्झाम्पल्स बघितली, जेव्हा त्याचं सगळं डिस्कशन आपण केलं, त्याच्यातून आपल्याला हे कळलं की हीट जी आहे ती एका बॉडीकडून दुसऱ्या बॉडीकडे ट्रान्सफर होते. पण असं का होतं याचं डिस्कशन आपण केलेलं नाही. तर अशा प्रकारची जी सिच्युएशन आहे किंवा अशा प्रकारचा फेनॉमेना आपण म्हणू शकतो, तर हा जो फेनॉमेना आहे तो आपण इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीमच्या कन्सेप्टवरून एक्सप्लेन करू शकतो. सो आपण या सेशनमध्ये आपण करणार काय आहोत तर इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीमचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत. तर इंटरनल एनर्जी म्हणजे नेमकं काय हे थोडक्यात समजावून घेऊया. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक जी सिस्टीम आहे ती लार्ज नंबर ऑफ मोलेक्युल्सनी बनलेली आहे. आपण ज्यावेळेला कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशनचा चॅप्टर बघितला त्यावेळेला असं बघितलं की त्या क्यूबमध्ये लार्ज नंबर ऑफ मोलेक्युल्स आहेत. आता कुठलीही सिस्टीम घेतलात की त्याच्यामध्ये काय आहेत, लार्ज नंबर ऑफ मोलेक्युल्स आहेत हे आपल्याला माहिती आहे. अर्थात ही झाली मायक्रोस्कोपिक लेवल, आणि या चॅप्टरमध्ये खरं तर आपण थर्मोडायनामिक्समध्ये पर्टिक्युलरली मॅक्रोस्कोपिक लेवलवरती विचार करत असतो. परंतु हे सगळं करत असताना थेट संबंध या मोलेक्युल्सचा सुद्धा येणार आहे. तर इंटरनल एनर्जीची जर डेफिनेशन थोडक्यात करायची झाली तर आपण कशी करू शकतो बघा. इंटरनल एनर्जी इज डिफाइंड ॲज द एनर्जी असोसिएटेड विथ रॅन्डम डिसऑर्डर मोशन ऑफ द मोलेक्युल्स ऑफ द सिस्टीम. सो इंटरनल एनर्जीची डेफिनेशन एकदम सोप्या भाषेत काय केली आहे तर जे रॅन्डमली किंवा डिसऑर्डरली मोशनमध्ये मोलेक्युल्स आहेत त्यांच्याशी रिलेटेड जी एनर्जी आहे ती म्हणजे काय तर इंटरनल एनर्जी. समजा जर उदाहरणच द्यायचं झालं तर आपण ग्लास ऑफ वॉटरचं उदाहरण देऊ शकतो. काय म्हटलं बघा, फॉर एक्झाम्पल अ ग्लास ऑफ वॉटर केप्ट ऑन अ टेबल हॅज नो कायनेटिक एनर्जी बिकॉज इट इज नॉट मुव्हिंग. बरोबर आहे, कारण कायनेटिक एनर्जी म्हणजे ज्या ठिकाणी वेलॉसिटी आहे पार्टिकलला तिथे कायनेटिक एनर्जी असते असं आपण म्हणतो. ओके, सो इट्स पोटेन्शियल एनर्जी कॅन ऑल्सो बी टेकन ॲज झिरो. सो कायनेटिक एनर्जी सुद्धा नाहीये आणि पोटेन्शियल एनर्जी सुद्धा नाही आहे. पण आपल्याला काय माहिती आहे बघा कायनेटिक थिअरीचा ज्यावेळेला आपण अभ्यास केला तेव्हा की वॉटर मोलेक्युल्स इन द ग्लास ॲट गिवन टेम्परेचर मूव्ह ॲट अ रॅन्डम स्पीड. सो आपल्याला हे माहिती आहे की ग्लासमधले जे वॉटर मोलेक्युल्स आहेत ते दिलेल्या टेम्परेचरला रॅन्डम स्पीडने मूव्ह होत असतात. आणि त्यामुळे आपण काय म्हणू शकतो तर इंटरनल एनर्जी ऑफ द सबस्टन्स इज द टोटल एनर्जी ऑफ ऑल इट्स मोलेक्युल्स किंवा ऑल इट्स ॲटम्स. सो एकदम सिंपल कन्सेप्ट आहे हा. जरी वरवर आपल्याला असं दिसत असलं तरी आपल्याला माहिती आहे की हे जे मोलेक्युल्स आहेत ते रॅन्डमली इकडे तिकडे फिरतायत, आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की इंटरनल एनर्जी जर एखाद्या सबस्टन्सची आपल्याला सांगायची असेल तर इंटरनल एनर्जी म्हणजेच काय असेल तर त्याच्यामध्ये जेवढे काही सगळे ॲटम्स आहेत किंवा मोलेक्युल्स आहेत या सगळ्यांची टोटल एनर्जी म्हणजेच इंटरनल एनर्जी ऑफ अ सबस्टन्स असणार आहे. कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन या चॅप्टरमध्येच आपण काय बघितलं होतं तर मोनोॲटॉमिक गॅसेस बघितले होते, डायॲटॉमिक गॅसेस बघितले होते, पॉलीॲटॉमिक गॅसेस बघितले होते. तर काय म्हटलं बघा, फॉर अन आयडियल मोनोॲटॉमिक गॅस सच ॲज आर्गॉन द इंटरनल एनर्जी इज जस्ट द ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ द ॲटम्स हॅव्हिंग अ लिनियर मोशन. सो आपल्याला माहिती आहे जर मोनोॲटॉमिक गॅस असेल तर त्याला फक्त 3 ट्रान्सलेशनल डिग्री असतात असं आपण तिथे मेन्शन केलं होतं. जर तुम्ही फ्लॅशबॅकमध्ये गेलात तर तुमच्या ते लक्षात येईल की तिथे
3 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत, बरोबर. सो जेव्हा 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत आणि मग इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी नुसार आपण ते बघितलं होतं की प्रत्येकाला आपण हाफ KBT वगैरे या पद्धतीने ते दिलं होतं, त्याची जी एनर्जी आहे ती, बरोबर. सो असं मल्टिप्लिकेशन करत करत आपण त्याचे डिग्रीज ऑफ फ्रीडम चेक केले होते आणि त्याच्यावरून प्रत्येकाला हाफ KT किंवा हाफ KBT एवढी एनर्जी आहे असं आपण लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जीनं ठरवलं होतं आणि मग त्या डिग्रीज ऑफ फ्रीडमला आपण 1/2 KTनं मल्टिप्लाय करून ते उत्तर काढत होतो. तसंच पॉलिएटॉमिक गॅस जर घेतला, फॉर एक्झाम्पल कार्बन डायऑक्साईड असेल म्हणजे CO2, तर तेथे काय होईल, तर वी कन्सिडर द रोटेशनल अँड व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ द मॉलिक्युल्स इन ॲडिशन टू देअर ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. म्हणजे रोटेशनल आणि व्हायब्रेशनल अशा डिग्रीज तिथे वाढतात, बरोबर आहे. तर ही झाली सिच्युएशन पॉलिएटॉमिकची. तर आपण सिम्पली जर का आपण डायॲटॉमिक कन्सिडर केला, समजा ऑक्सिजन घेतला तर O2 आहे, तर मग तिथे डायॲटॉमिकमध्ये काय होतं, तर आता जसं आपण म्हणतोय तसं ट्रान्सलेशनल एनर्जी असते आणि फक्त रोटेशनल एनर्जी असणार आहे, व्हायब्रेशनल या ठिकाणी नसणार आहे जर तो डायॲटॉमिक असेल तर, बरोबर आहे. तर हे सगळं आपण बघितलंय तिकडे, त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतोय, म्हणजे फक्त एक रिमाइंडर तुम्हाला देतोय. जे काय आहे ते आपण डिस्कस केलंय ऑलरेडी कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशनमध्ये. तर इथे एनर्जीच्या बाबतीत जर आपण विचार केला तर आपण काय म्हणू शकतो बघा, आर्गॉन इज अ मोनॅटॉमिक गॅस, हेन्स इट्स इंटरनल एनर्जी इज गिवन बाय 3/2 KT. बघा मी म्हटलं होतं कारण का 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम होते, सो 3/2 KT. आणि ऑक्सिजन इज डायॲटॉमिक गॅस, सो इट्स इंटरनल एनर्जी इज 5/2 KT. ओके. सो इथे जनरल केसमध्ये ऑक्सिजन इज डायॲटॉमिक गॅस, त्यानंतर इथे फुल स्टॉप देऊन हा इट्स मधला आय तुम्ही कॅपिटल करू शकता. बेसिकली फार फिजिक्समध्ये आपण ग्रामॅटिकली मिस्टेक्स बघणार नाही आहोत, पण तरीही ते दिसताना बरोबर दिसत नाही. तर इथे लक्षात घ्या, ऑक्सिजनला काय होणार आहे, तर आपल्याला माहिती आहे 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज असणार आहेत आणि 2 रोटेशनल असणार आहेत. इथे व्हायब्रेशनल नसणार आहे, कारण व्हायब्रेशनल फक्त कधी आहे, तर जेव्हा आपण पॉलिएटॉमिक म्हणतोय. आणि परत रिजिड आणि नॉन रिजिड असे 2 प्रकार आहेत. तुम्ही जर मागे जाऊन पुन्हा बघितलं तर ते तुमच्या लक्षात येईल. इथे तुर्तास मी फक्त ही 2 उदाहरणं दिली आहेत जी पुस्तकामध्ये सुद्धा दिलेली आहेत. तर ही जी इंटरनल एनर्जी जी आहे सिस्टीमची, त्याला आपण एक विशिष्ट सिम्बॉल वापरतो आणि तो सिम्बॉल काय असतो, तर कॅपिटल U. ओके. सो इथून पुढे जिथे जिथे तुम्हाला कॅपिटल U दिसेल तो म्हणजे काय आहे, तर इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम आहे. सो थोडंसं वळूया थर्मोडायनामिक सिस्टीम आणि थर्मोडायनामिक प्रोसेसकडे. तर थर्मोडायनामिक या शब्दाची फोड आपण ऑलरेडी केली आहे, थर्मो प्लस डायनामिक. आणि मग थर्मो म्हणजे काय, टेम्परेचर, हीट, ETC, आणि डायनामिक म्हणजे मोशन. आणि अशा पद्धतीचे एक सिंपल बायफर्केशन करून आपण एक डेफिनेशन तयार करतो थर्मोडायनामिक्सची. तर थर्मोडायनामिक सिस्टीम म्हणजे काय ते फक्त बघा. अ थर्मोडायनामिक सिस्टीम इज अ कलेक्शन ऑर ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट्स दॅट कॅन फॉर्म अ युनिट विच मे हॅव ॲबिलिटी टू एक्सचेंज एनर्जी विथ इट्स सराउंडिंग्स. म्हणजे अशी काहीतरी एक सिस्टीम असेल, असा एक ग्रुप असेल बेसिकली, त्याला काहीतरी एक सर्टन बाउंड्री असेल आणि त्याच्या बाहेरचं जे काही वातावरण आहे ज्याला आपण इथे सराउंडिंग्स असं म्हणतोय, तर त्याच्याबरोबर तो हीट एक्सचेंज करतो. अशी जर त्याची ॲबिलिटी असेल, अशा प्रकारची एक रचना जी आहे याला आपण काय म्हणतो, तर थर्मोडायनामिक सिस्टीम. जेणेकरून या दोघांमध्ये काय झालं पाहिजे, तर हीटची एक्सचेंज झाली पाहिजे. आणि या सिस्टीमच्या बाहेरचा जो भाग आहे बेसिकली, ज्याला आपण काही वेळेला रूम टेम्परेचर असा देखील उल्लेख केला जातो, म्हणजे काही न्यूमेरिकलमध्ये रूम टेम्परेचर वगैरे असं म्हटलं जातं, कारण का त्याच्या अवतीभोवती जे काही वातावरण असणार आहे ते डेफिनेटली रूम टेम्परेचर असणार आहे अशा अर्थाने. पण आपण टिपिकली तिथे सराउंडिंग्स किंवा एन्व्हायरमेंट असा शब्द वापरतो. तर जो या सिस्टीमचा बेसिकली पार्ट नाही, म्हणजे आता जे आपण म्हणतो की कलेक्शन ऑर अ ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट, तर असं जे एकत्र केलेली ही जी सिस्टीम आहे त्याच्या बाहेरच्या साईडला जो असलेला भाग जो आहे, किंवा दुसऱ्या शब्दात आपण म्हणायचं झालं तर एनिथिंग दॅट इज नॉट अ पार्ट ऑफ द सिस्टीम. सो त्या सिस्टीमचा पार्ट नाही आणि त्याच्या बाहेर आहे, तर त्याला आपण काय म्हणतोय, एनिथिंग दॅट इज नॉट अ पार्ट ऑफ सिस्टीम इज इट्स सराउंडिंग ऑर इट्स एन्व्हायरमेंट. सो त्याच्या भोवतीचा जो काही पार्ट आहे, त्याच्या भोवती जे काही सराउंडिंग आहे ते आपण बघू शकतो. तर तुम्हाला उदाहरणच द्यायचं झालं तर समजा वॉटर केप्ट इन अ व्हेसल
ही समजा आपली सिस्टीम आहे, म्हणजे एका व्हेसलमध्ये किंवा भांड्यामध्ये पाणी ठेवलंय, ही जर आपली सिस्टीम असेल तर ते जे व्हेसल आहे, ते जे भांडं आहे, ती काय आहे आपली बाउंड्री असणार आहे. आणि मग त्याच्या भोवतीचे जे वातावरण आहे, ॲटमॉस्फिअर आहे, त्याला आपण काय म्हणणार आहोत, इट्स सराउंडिंग, किंवा आपण दुसऱ्या शब्दात आपण काय म्हटलंय तर एन्व्हायरमेंट असं म्हणतो. जसं मी मगाशी तुम्हाला म्हणताना म्हटलं की तिथे रूम टेम्परेचर असा देखील उल्लेख असतो. आता ज्यावेळेला याचं सराउंडिंग काय असणार तर डेफिनेटली याच्या आजूबाजूचं जे वातावरण आहे ते म्हणजेच काय आहे तर बेसिकली रूम टेम्परेचर असतं. त्यामुळे काय वेळेला रूम टेम्परेचर असं मेन्शन केलेलं असतं. तर एक फक्त स्कीमॅटिक जर डायग्राम दाखवायची झाली तर तुम्हाला तुमच्या समोर ठेवतो बघा. तर हे बघा, ही ती सिस्टीम आहे बेसिकली, ही जी आपण म्हणतोय ती, त्याला काहीतरी बाउंड्री दिसते आपल्याला, बाहेरच्या साईडून जी कडा दिसते इट इज बाउंड्री. आणि मग त्याच्या बाहेरचा जो भाग आहे या सिस्टीमचा त्याला आपण काय म्हटलंय सराउंडिंग म्हटलंय किंवा एन्व्हायरमेंट असं म्हटलेलं आहे. सो एखादी सिस्टीम किती हीट किंवा किती मॅटर एन्व्हायरमेंटला ट्रान्सफर करते या बेसवरती थर्मोडायनामिक सिस्टीमचे एकूण 3 प्रकार पडतात. कुठले कुठले असतात तर पहिला असतो ओपन सिस्टीम, त्यानंतर असतो क्लोज्ड सिस्टीम आणि त्यानंतर असतो तिसरा आयसोलेटेड सिस्टीम. तर सुरुवातीला बघूया ओपन सिस्टीम म्हणजे काय ते. तर ओपन सिस्टीम एकदम सिंपल आहे की ज्याच्यामध्ये काही कंडिशन्स नाहीत. इट फ्रीली अलाउज एक्सचेंज ऑफ एनर्जी अँड मॅटर विथ इट्स एन्व्हायरमेंट. सो बघा काय म्हटलंय, अँड ओपन सिस्टीम इज अ सिस्टीम दॅट फ्रीली अलाउज एक्सचेंज ऑफ एनर्जी अँड मॅटर विथ इट्स एन्व्हायरमेंट. सो पुढे एक्झाम्पल दिलं बघा. फॉर एक्झाम्पल वॉटर बॉइलिंग इन अ केटल इज अन ओपन सिस्टीम. सो ही जी सिस्टीम आहे वॉटर बॉइलिंग इन केटल ही काय ओपन सिस्टीम आहे. याच्यामध्ये होतं काय तर हीट एस्केप्स इन टू द एअर. सो हीट जी आहे ती पण एस्केप होते. सो दिस इज द एक्सचेंज ऑफ एनर्जी विथ द सराउंडिंग. म्हणजे इथे काय झालं, एनर्जी एक्सचेंज झाली. बरोबर, एनर्जी म्हणजेच हीट एक्सचेंज झाली थोडक्यात. बरोबर. ऍट द सेम टाइम काय म्हटलं बघा, ऍट द सेम टाइम स्टीम ऑल्सो एस्केप्स इन टू द एअर. दिस इज द एक्सचेंज ऑफ मॅटर विथ द सराउंडिंग. म्हणजे कुठला एक्सचेंज झाला तर एक्सचेंज ऑफ एनर्जी म्हणजे इन द फॉर्म ऑफ हीट. सो एक्सचेंज ऑफ एनर्जी आणि एक्सचेंज ऑफ मॅटर या दोन्ही गोष्टी एक्सचेंज झाल्या बघा या कंडिशनमध्ये. आणि त्यामुळे इथे जे आपण म्हटलं होतं की ऑन द बेसिस ऑफ पॉसिबल ट्रान्सफर ऑफ हीट अँड मॅटर टू द एन्व्हायरमेंट, इथे आपल्याला पहिली सिस्टीम दिसली जी ओपन सिस्टीम, ज्याच्यामध्ये काय झालंय तर हीट सुद्धा एस्केप्स इन टू द एअर म्हटलंय आणि परत आपण असं म्हटलंय की स्टीम ऑल्सो एस्केप्स इन टू द एअर. सो एनर्जी सुद्धा आणि मॅटर सुद्धा एक्सचेंज होतोय विथ द सराउंडिंग्स. सो अशी जी सिस्टीम आहे तिला आपण काय म्हणणार आहोत ओपन सिस्टीम. दुसरा प्रकार काय आहे बघा, क्लोज्ड सिस्टीम. सो क्लोज सिस्टीम मध्ये काय होईल बघा, इट डज नॉट अलाउ द एक्सचेंज ऑफ मॅटर बट अलाउज एनर्जी टू बी ट्रान्सफर्ड. सो या सिस्टीम मध्ये काय होईल बघा, इट डज नॉट अलाउ द एक्सचेंज ऑफ मॅटर. म्हणजे मगाच्या ज्या ओपन सिस्टीम मध्ये आपण बघितलं तिथे आपण काय केलं तर मॅटर सुद्धा एक्सचेंज झाला आणि एनर्जी सुद्धा एक्सचेंज झाली. ओके. सो या केसमध्ये काय होतंय तर फक्त एनर्जी ट्रान्सफर होऊ शकते, मॅटरचा एक्सचेंज होत नाही. सो इथे एक्झाम्पल बघा काय दिले, वॉटर बॉइलिंग इन अ बॉयलर इज अ क्लोज्ड सिस्टीम. इट अलाउज हीट म्हणजे आपली एनर्जी आहे. सो इट अलाउज हीट टू बी ट्रान्सफर्ड फ्रॉम द सोर्स ऑफ हीट. ओके. सो बर्नर कडून ती हीट जी आहे ती ट्रान्सफर होईल टू द वॉटर इनसाइड. बरोबर आहे. सिमिलरली हीट इज ऑल्सो ट्रान्सफर टू द सराउंडिंग्स. सो हीट सुद्धा काय होते ट्रान्सफर होते सराउंडिंगला. पण स्टीम म्हणजे मॅटर इज नॉट अलाउड टू एस्केप ॲज लॉंग ॲज द वॉल इज केप्ट क्लोज्ड. ओके. सो वॉल ज्या वेळेला क्लोज असणार आहे त्यावेळेला जी स्टीम आहे ती बाहेरच्या साईडला जाऊ शकत नाही. सो इट इज नॉट अलाउड टू एस्केप. आणि त्यामुळे इथल्या केसमध्ये काय होईल तर एनर्जी तर ट्रान्सफर होते पण मॅटरचा एक्सचेंज या केसमध्ये होत नाही. म्हणजे तिथे बंदिस्त केलंय. त्याला जी वाफ आहे स्टीम जी आहे बेसिकली ती बाहेर पडू दिली जात नाहीये. म्हणजे अशा वेळेला या सिस्टीमला आपण काय म्हणणार आहोत क्लोज सिस्टीम. ओपन सिस्टीम मध्ये काय झालं तर दोन्ही गोष्टी आपण अलाउ केल्या होत्या, पण इथे क्लोज सिस्टीम मध्ये फक्त एनर्जी ट्रान्सफर होते, मॅटर एक्सचेंज होत नाही. सो तिसरा प्रकार जो आहे तो आहे आयसोलेटेड सिस्टीम. सो आयसोलेटेड सिस्टीम मध्ये काय होणार आहे तर पूर्ण आयसोलेशन असणार आहे. याचा अर्थ पूर्ण बंदिस्त असणार आहे ही सिस्टीम. सो अन आयसोलेटेड सिस्टीम इज कम्प्लिटली सील्ड, ब्रॅकेटमध्ये काय लिहिलं बघा, आयसोलेटेड फ्रॉम इट्स एन्व्हायरमेंट.
पूर्णपणे बंदिस्त करून टाकलेली आहे. त्याच्यामुळे एन्व्हायरमेंटचा आणि त्या सिस्टीमचा काही संपर्क नाही. सो काय म्हटलं बघा, मॅटर ॲज वेल ॲज हीट कॅनॉट बी एक्सचेंज्ड विथ इट्स एन्व्हायरमेंट. सो बंदिस्त केल्यामुळे काय होईल तर आतली कुठलीच गोष्ट बाहेर जाणार नाही किंवा बाहेरची कुठलीच गोष्ट आतमध्ये येणार नाही, अशी ती परिस्थिती या आयसोलेटेड सिस्टीमची असते. आणि एक सुंदर एक्झाम्पल दिले बघा, अ थर्मस फ्लास्क इज अ व्हेरी फॅमिलियर एक्झाम्पल ऑफ ॲन आयसोलेटेड सिस्टीम. सो आपण थर्मस वापरतो चहासाठी बघा, की ज्याच्यामध्ये चहा पूर्ण गरम राहते, बरोबर ना. नाहीतर काय झालं असतं, साधं भांडं असतं तर काय झालं असतं तर हीट ही काही प्रमाणात बाहेर गेली असते आणि मग ती जी चहा आहे ती थंड झाली असते. तर अशा वेळेला बाहेरच्या वातावरणाशी थेट संबंध न आल्यामुळे ही जी सिस्टीम आयसोलेटेड केली आहे, हीट किंवा मॅटर, हीट म्हणजेच आपल्या भाषेत एनर्जी किंवा मॅटर हे आपण एक्सचेंज करत नाही, अशी जी सिस्टीम आहे तिला आपण काय म्हणतो, आयसोलेटेड सिस्टीम असं म्हणतो. तर त्यामुळे जर या 3 सिस्टीम जर आपण विचारात घेतल्या, म्हणजे क्लोज्ड सिस्टीम, त्याच्या आधी आपण बघितली होती सगळ्यात पहिल्यांदा ओपन सिस्टीम, आणि आता जी आपण बघितली ती आयसोलेटेड सिस्टीम, याची जर सिम्पली डायग्राम काढायची झाली तर स्कीमॅटिक डायग्राम तुम्हाला दाखवतो. पहिली आहे ती ओपन सिस्टीमची. बघा याच्यामध्ये काय दाखवलंय तर हीट आणि मॅटर हे या सिस्टीम मधून सराउंडिंग बरोबर एक्सचेंज झालेले आहेत असं आपल्याला दिसतंय. दुसरी जी डायग्राम मी तुम्हाला दाखवणार आहे ती आहे क्लोज्ड सिस्टीमची, ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की काय होतंय तर हीट एक्सचेंज होते, मॅटर एक्सचेंज होत नाही. म्हणून फक्त काय एक्सचेंज होते ते दाखवलंय तर हीट बाहेर जाते असं दाखवलंय बघा त्या ॲरोने. थोडक्यात हीट इज अलाउड. पहिल्या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतंय की दोन्ही हीट आणि मॅटर दोन्ही जात आहेत. आणि जर तिसरी सिस्टीम बघितली तर तुम्हाला माहिती आहे की ही आयसोलेटेड आहे, की काहीच एक्सचेंज होणार नाही आहे. त्यामुळे ही फक्त काय असणार आहे, एक बंदिस्त सिस्टीम असणार आहे, जिथून ना हीट बाहेर जाणार किंवा एक्सचेंज होणार, ना मॅटर एक्सचेंज होणार. सो याच्यामुळे आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे जगाशी काहीच संबंध नसलेली एक वेगळी सिस्टीम, ती म्हणजे आयसोलेटेड सिस्टीम. सो फक्त स्कीमॅटिकली दाखवलं आहे आपल्याला, तर कन्सेप्ट फक्त लक्षात घ्या की ओपन सिस्टीममध्ये काय होतं, क्लोज सिस्टीममध्ये काय होतं आणि आयसोलेटेड सिस्टीममध्ये काय होतं. सो यानंतर आपण हीट म्हणजे एक्झॅक्टली काय ते समजावून घेणार आहोत. एक छोटंसं एक्झाम्पल बघू आणि मग त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की हीट म्हणजे एक्झॅक्टली काय. सो बघा, कन्सिडर अ ग्लास फिल्ड विथ वॉटर ऑन अ टेबल. सो टेबलवरती एक ग्लास घेतलाय ज्याच्यामध्ये आपण पाणी भरलेलं आहे. द ग्लास अलॉंग विथ द वॉटर इन इट फॉर्म्स अ सिस्टीम. सो पाण्यानं भरलेला जो ग्लास आहे ही पूर्ण आपली काय आहे तर सिस्टीम आहे. सो या सिस्टीमचं टेम्परेचर समजा TS आहे असं आपण गृहीत धरलं, एस फॉर सिस्टीम. सो टेम्परेचर ऑफ दिस सिस्टीम बी TS. द टेबल ऑन विच द ग्लास इज केप्ट अँड द अदर रिलेव्हंट पार्ट्स ऑफ द रूम विल बी देन बी इट्स सराउंडिंग ऑर द एन्व्हायरमेंट. सो एन्व्हायरमेंट काय असणार आहे तर त्या ग्लासाच्या बाहेरचं जे काही आहे, ओके, मीन्स ते टेबल असेल किंवा बाकीचे जे काही पार्ट्स आहेत त्या रूम मधले, तर या सगळ्याला आपण काय म्हणणार आहोत, त्याचं सराउंडिंग म्हणणार आहोत किंवा एन्व्हायरमेंट म्हणणार आहोत. सो समजा या एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर TE आहे आणि मग असं आपल्या लक्षात आलं समजा की TS म्हणजे सिस्टीमचं टेम्परेचर आणि एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर हे सेम नाही आहेत, कारण आपल्याला माहिती आहे डेफिनेटली ते काही इक्वल नसणार आहेत, थोडेसे वेगळे असणार आहेत. मग आपण आधी काय शिकलोय बघा, तर जर टेम्परेचर वेगवेगळी असतील तर याच्यामध्ये एक्सचेंज कधीपर्यंत होणार आहे हीटची, जिथपर्यंत या दोघांचंही टेम्परेचर म्हणजे त्या सिस्टीमचं टेम्परेचर आणि एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर हे सारखं होत नाही आणि इक्विलिब्रियम कंडिशन येत नाही, ज्याला आपण थर्मल इक्विलिब्रियम कंडिशन असं म्हणतो. ती थर्मल इक्विलिब्रियमची कंडिशन जिथपर्यंत येत नाही तिथपर्यंत सिस्टीम आणि एन्व्हायरमेंट यांच्यामध्ये काय होत राहणार तर हीट एक्सचेंज होत राहणार. सो TS will also change to some extent, but the end result is that the system and the environment reach thermal equilibrium. सो एका एक्सटेंट पर्यंत TS ची व्हॅल्यू सुद्धा बदलणार आहे, सिस्टीमचं जे टेम्परेचर आहे ते बदलणार आहे. आपली सिस्टीम काय आहे तर ग्लास मधलं पाणी, म्हणजे ग्लास आणि ते पाणी हे एकत्रित मिळून आपली सिस्टीम आहे असं आपण तिथे म्हटलं होतं, बरोबर आहे. पण एंड रिझल्ट काय असणार आहे तर सिस्टीम आणि एन्व्हायरमेंट ही काय होणार आहे तर थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आली पाहिजे. म्हणजे या दोघांचं जे काही एनर्जी एक्सचेंजची जी प्रक्रिया आहे
ही तिथपर्यंत चालू राहिली पाहिजे. मुळात थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे टेक्निकली काय आहे ते लक्षात घ्या की अशी सिच्युएशन येणं की जेव्हा दोघांमधला हीट एक्सचेंज थांबतो, ही कंडिशन म्हणजे थर्मल इक्विलिब्रियम कंडिशन. हे थोडक्यात लक्षात घ्या. त्यामुळे जेव्हा या इकडून तिकडे एनर्जी किंवा तिकडून इकडे एनर्जी येण्याची गरज थांबते, तर अशी जी स्टेट आहे तिला आपण थर्मल इक्विलिब्रियमची स्टेट असं म्हणतो. सो इफ द एन्व्हायरमेंट इज व्हेरी लार्ज, द चेंज इन TE मे नॉट बी मेजरेबल बट सर्टनली नॉट झिरो. म्हणजे काय म्हटलं बघा इथे, तर ही जी आपली सिस्टीम आहे, मगाशीच आपण मेन्शन काय केलं होतं की ग्लास आणि त्याच्यामधलं जे पाणी आहे बेसिकली ही आपली सिस्टीम आहे. तर ते टेबल किंवा या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या म्हणजे काय आहे, आपलं एन्व्हायरमेंट आहे. तर डेफिनेटली मग काय होईल, तर तिथलं जे टेम्परेचर एक्सचेंज होणार आहे, जी काही हीट काय एक्सचेंज होईल, एनर्जी जी एक्सचेंज होणार आहे ती काय होणार आहे, तर पूर्ण वातावरणामध्ये डिवाइड होणार आहे. परत एखादा छोटा एरिया असता तर ती तिथेच राहिली असती, आता ही काय होणार आहे, पुन्हा डिस्ट्रीब्यूट होणार आहे. त्यामुळे जर तुमचं एन्व्हायरमेंट मोठं असेल तर काय होणार आहे, ती जी एनर्जी आहे ती पुन्हा इक्वली डिस्ट्रीब्यूट होणार आहे त्या सगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये. आणि त्यामुळे तुम्हाला त्या एन्व्हायरमेंटमधचं जे टेम्परेचर आहे त्यातला जो बदल आहे तो असा जाणवणार नाही, तुम्ही मेजर करू शकणार नाहीत. पण डेफिनेटली आपल्याला माहिती आहे की काहीतरी एक्सचेंज झालंय म्हणजे डेफिनेटली टेम्परेचरमध्ये बदल झालेला आहे. त्यामुळे काहीतरी बदल आहे, त्यामुळे तो नक्की झिरो नाही हे आपण सांगू शकतो. टेम्परेचरमधला जो चेंज आहे हा कशामुळे होतो, तर काय म्हटलं बघा, सच ए चेंज in temperature is caused by the transfer of internal energy between the system and its environment. So सिस्टीम आणि एन्व्हायरमेंट यांच्यामधली जी इंटरनल एनर्जी आहे त्यांच्या ट्रान्सफरमुळे या टेम्परेचरमध्ये चेंज झालेला आपल्याला दिसून येतो. या केसमध्ये काय म्हटलं बघा, पर्टिक्युलरली इन धिस केस द ट्रान्सफर ऑफ एनर्जी इज बिटवीन द ग्लास ऑफ वॉटर अँड इट्स सराउंडिंग. ओके, सो ट्रान्सफर ऑफ एनर्जी कुठे झाली आहे, तर ग्लास ऑफ वॉटर अँड इट्स सराउंडिंग. आता आपल्याला हे काही माहिती नाही, लक्षात घ्या की कोणाचं टेम्परेचर किती होतं, म्हणजे तुमच्या एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर किती आहे आणि त्या सिस्टीमचं टेम्परेचर किती आहे. त्यामुळे दोन केसेस होऊ शकतात की कधी असं होईल की सराउंडिंगचं टेम्परेचर कमी आहे आणि त्या सिस्टीमचं टेम्परेचर जास्त आहे. कधी कधी असं होईल की सिस्टीमचं टेम्परेचर कमी आहे आणि सराउंडिंगचं टेम्परेचर जास्त आहे. सो असंही होऊ शकतं. सो कंडिशन काय आहे बघा, की ज्या वेळेला एनर्जी ही एन्व्हायरमेंटकडून सिस्टीमकडे ट्रान्सफर होते, इट इज पॉझिटिव्ह. आणि मग त्यावेळेला आपण काय म्हणतो, सिस्टीम गेन्स ऑर ॲब्सॉर्ब्स द एनर्जी. ओके, सो एन्व्हायरमेंटकडून सिस्टीमकडे आली तर त्याला आपण काय म्हणतो, तर सिस्टीमचा गेन म्हणतो खरं म्हणजे. कारण काय करतो आपण, तर सिस्टीम काय करते, तर एन्व्हायरमेंटमधून काही एनर्जी ॲब्सॉर्ब करते, त्यालाच आपण गेन म्हटलंय, गेनिंग ऑफ एनर्जी ऑर ॲब्सॉर्बिंग ऑफ एनर्जी. आणि समजा आपल्या सिस्टीमकडून जर आपण एन्व्हायरमेंटला जर एनर्जी ट्रान्सफर केली तर मग काय होईल, ती निगेटिव्ह असेल आणि तेव्हा आपण काय म्हणतो, द सिस्टीम लॉसेस ऑर रिलीजेस द एनर्जी. सो ती सिस्टीम जी आहे ती एनर्जी लॉस करते किंवा एनर्जी रिलीज करते असं आपण म्हणतो. म्हणजे ज्या वेळेला एन्व्हायरमेंटकडून आपण काहीतरी घेतो, सो इट इज पॉझिटिव्ह थिंग, आणि आपण एन्व्हायरमेंटला काहीतरी देतोय सिस्टीमकडून, तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, इट्स निगेटिव्ह. सो एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. त्यामुळे हे काही फिक्स नाही आहे की एन्व्हायरमेंटचं जे टेम्परेचर आहे ते जास्त आहे किंवा जास्त असलं पाहिजे, काही असू शकतं. म्हणजे एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर जास्तही असू शकतं किंवा कमीही असू शकतं. सो त्या याच्यावरती हे सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला उदाहरणार्थ एखादी गरम गोष्ट आहे, जर हॉट बॉडी असेल तर ती कूल होईल डेफिनेटली विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग, आपल्याला माहिती आहे, आणि तिथे हीट एक्सचेंज होईल आणि जी गरम बॉडी आहे ती थंड होईल. या उलट समजा एखादा बर्फ ठेवला, आपण मागच्या सेशनमध्ये आपण बघितलं, जर बर्फ असेल तर काय होईल, डेफिनेटली तो वितळतो आणि थोडक्यात त्याचं टेम्परेचर वाढत जातं. म्हणजे या कंडिशनमध्ये आपल्याला टेम्परेचर वाढलेलं दिसतं त्या बॉडीचं. जी कूल बॉडी आहे ती थोडक्यात टेम्परेचर गेन करते. तर हे थोडंसं आपण मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये मांडूया. म्हणजे आता जे आपण बघितलं की समजा TS हे टेम्परेचर ऑफ द सिस्टीम आहे आणि TE हे टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट जर असेल तर आपण असं कन्सिडर करतोय बघा, लेट Q बी द एनर्जी ट्रान्सफर्ड बिटवीन द सिस्टीम अँड इट्स एन्व्हायरमेंट. तर आपण या
केसेस ज्या आता पण आपण डिस्कस केल्या होत्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, त्याच्याबद्दलच आपण बोलतोय. सो बघा काय म्हटलंय, इन फिगर ए TS इज लेस दॅन TE, द सिस्टीम गेन्स एनर्जी अँड Q इज पॉझिटिव्ह. सो तुमच्या समोर ती डायग्राम ठेवतो, डायग्राम ए बघा. याच्यामध्ये काय बघितलंय, तर TS इज लेस दॅन TE म्हणजे काय आहे, तर एन्व्हायरमेंटचं जे टेम्परेचर आहे ते जास्त आहे आणि त्यामुळे मग काय होईल, तर जी एनर्जी आहे ती एन्व्हायरमेंट कडून काय होणार आहे, तर सिस्टीमकडे ट्रान्सफर होणार आहे आणि तेव्हा Q काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे किंवा सिस्टीम गेन्स द एनर्जी असं आपण मगाशी सुद्धा म्हटलंय. पुस्तकामध्ये थोडंसं साईन इकडचं तिकडे झाले, म्हणजे इथे जे लेस दॅन असायला पाहिजे ते पुस्तकामध्ये ग्रेटर दॅन झालंय, फक्त किरकोळ चेंज आहे, फार नाही, प्रिंटिंग मिस्टेक आहे थोडीशी, समजून घ्या. कारण डायग्राममध्ये जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल किंवा आपण जे आधी डिस्कस केलंय त्याच्यामध्येही आपण मेन्शन केलंय की कधी एनर्जी गेन करते, तर डेफिनेटली जेव्हा एन्व्हायरमेंटचं जे टेम्परेचर आहे ते जास्त असणार आहे विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर ऑफ द सिस्टीम, तेव्हाच काय असणार आहे, तर Q पॉझिटिव्ह असणार आहे. तसंच आपण फिगर बीच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर आपण काय म्हणू शकतो बघा, तर TS इज ग्रेटर दॅन TE, द सिस्टीम लॉसेस एनर्जी अँड Q इज निगेटिव्ह. सो काय होईल, सिस्टीम काय करणार आहे, एनर्जी लॉस करणार आहे. कारण डेफिनेटली आपल्याला माहिती आहे की टेम्परेचर सिस्टीमचं जास्त आहे, तर ते कोणाला देणार, तो एक्सचेंज कोणाशी करणार आहे, तर ट्रान्सफर कोणाला होणार आहे, तर एन्व्हायरमेंटला ट्रान्सफर होणार आहे आणि त्यामुळे तो त्याला काहीतरी देऊन टाकतोय. सो Q इज निगेटिव्ह अशी ती सिच्युएशन तयार होते, ते तुम्हाला फिगर बी मध्ये दाखवलेलं आहे. ठीक आहे. आणि आपली जी सगळ्यात शेवटची जी केस होती की ज्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की हीट एक्सचेंज होतच नाही आहे, अशी जर परिस्थिती असेल तर कधी होणार आहे, समजा सराउंडिंगचं टेम्परेचर म्हणजेच एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर आणि सिस्टीमचं टेम्परेचर जर सारखं असेल तर काय होईल, तर ते ऑलरेडी थर्मल इक्विलिब्रियमच्या स्टेटमध्ये आहेत आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचं एक्सचेंज त्यांच्यामध्ये होणार नाही आणि मग काय होईल, तर Q 0 असणार आहे. सो बघा जे मी तुम्हाला सांगितलं तेच, TS इज इक्वल टू TE, द सिस्टीम अँड द एन्व्हायरमेंट आर इन थर्मल इक्विलिब्रियम अँड देअर इज नो ट्रान्सफर ऑफ एनर्जी, दॅट इज Q इज इक्वल टू 0. त्यामुळे Q पॉझिटिव्ह पण नाही, निगेटिव्ह पण नाही, तर या केसमध्ये Q 0 राहणार आहे. आणि त्याची डायग्राम बघा काय आहे, सिम्पली तर TS इज इक्वल टू TE. सो पुस्तकामध्ये तुम्हाला जे मग सांगितलं ते तसंच या ज्या तिन्ही डायग्राम आहेत त्या करेक्ट आहेत बघा. त्याच्यामध्ये जे सायन्स वापरलेत बघा, लेस दॅनचे आणि ग्रेटर दॅनचे, तर ते तिथे जे आहे ते बरोबर आहे. फक्त पुस्तकामध्ये जी थेरॉटिकल पार्ट जिथे लिहिलं आहे ना, तिथे थोडंसं साईन मध्ये गडबड आहे, तेवढं फक्त एक करेक्शन करून घ्या तुम्ही. अर्थात तुम्ही हे जर याचा अभ्यास करत असाल तर डेफिनेटली तुमच्या लक्षात येईल की थोडंसं मागे पुढे झालंय, तर ते समजावून घ्या फक्त. आणि आज आपण बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने तुम्हाला कळेल अशा पद्धतीने थर्मोडायनामिक्स आपण शिकतोय. फिजिक्सचा एक थोडासा टच येतोय असं मला वाटतंय, कारण थोडंसं केमिस्ट्रीमध्ये थर्मोडायनामिक्स शिकून हँग झाला असेल, तर थोडंसं आपण एक त्याला फिजिक्सचा टच दिलाय. बऱ्याच दिवसांनी आपण केमिस्ट्रीशी रिलेटेड चॅप्टरला हात घातलाय, जसं की कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशनमध्ये सुद्धा एक केमिस्ट्रीचा रिलेटेड तो टॉपिक आहे आणि तोही बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने तुम्ही समजावून घेतला आहेत आणि हा सुद्धा हळूहळू तुम्हाला समजेल याची मला खात्री आहे. जर काही शंका मात्र असतील तर विचारत चला, डाऊट्स तुमचे त्या वेळेला आपण क्लिअर करू. आणि आजच्या पुरतं इतकंच. आता आपण वळूया आपल्या आजच्या होमवर्ककडे. सो बघा, सोपे 3 प्रश्न आहेत बघा यावेळेला. अजूनही कुठल्या फॉर्म्युल्यावर आपण आलेलो नाहीये, त्यामुळे न्यूमरिकल नाहीये आज, थोडासा खुराक आहे, तुमच्या मेंदूला चालना द्यायची आहे तुम्हाला. काय म्हटलं बघा, गिव्ह एक्झाम्पल्स ऑफ फॅमिलियर प्रोसेस इन विच नो हीट इज ॲडेड टू ऑर रिमूव्ड फ्रॉम द सिस्टीम बट टेम्परेचर ऑफ द सिस्टीम चेंजेस. सो सिस्टीमचं टेम्परेचर चेंज झालं पाहिजे पण कुठल्याही प्रकारची हीट ॲड करता कामा नये आणि रिमूव्ह होता कामा नये, अशा प्रकारची जी प्रोसेस आहे त्याची तुम्ही एक्झाम्पल्स द्या. एखादं जर जमलं तर एखादं एक्झाम्पल द्या, 2 जमली तर 2 द्या. त्याच पद्धतीने दुसरा प्रश्न आपण त्याच पद्धतीचा विचारलाय बघा आणि याच्यामध्ये चेंज काय केलंय बघा. इथे आपण असं म्हटलं होतं इन विच नो हीट इज ॲडेड ऑर रिमूव्ड. सो आपण म्हटलंय इन विच हीट इज ॲडेड टू एन ऑब्जेक्ट. सो हीट आपण ॲड करतोय विदाउट चेंजिंग इट्स टेम्परेचर.
सो इथे टेम्परेचर चेंज होणार होतं, इथे टेम्परेचर चेंज होणार नाही, बट हीट इज ॲडेड टू अन ऑब्जेक्ट. सो अशी एक्झाम्पल शोधून काढा. एखादा एक्झाम्पल तुम्ही शोधून काढलेत तरी खूप आहे. कदाचित व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन जे आहेत आपले 1 मार्काला, तिथे आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं डेफिनेटली, एखादं एक्झाम्पल सांगा म्हणून 1 मार्काला एका शब्दामध्ये किंवा 1-2 शब्दामध्ये त्याचं उत्तर दिलं तरी चालतं. त्यामुळे तिथे अशा प्रकारचे प्रश्न येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि तिसरा एक साधा प्रश्न आहे, विचार करायला लावणारा प्रश्न आहे तुम्हाला. अ सोलर कुकर अँड अ प्रेशर कुकर both are used to cook the food. Treating them as thermodynamic systems, discuss the similarities and differences between them. So हे जे दोन सिस्टीम्स आहेत, म्हणजे सोलार कुकर असेल किंवा प्रेशर कुकर असेल, की जे जेवण बनवण्यासाठी आपण वापरतो, आणि या दोन्ही थर्मोडायनामिक सिस्टीम्स आहेत असं कन्सिडर करून तुम्हाला काय करायचं आहे, तर त्यांच्यामधल्या सिमिलॅरिटीज काय आहेत त्या सांगायच्या आहेत, आणि त्या दोघांमधले डिफरन्सेस काय आहेत ते सुद्धा सांगायचे आहेत. ओके, हे प्रश्न मी काही कुठून बाहेरून उचललेले प्रश्न नाही आहेत. आपल्या टेक्स्टबुकमध्ये जे प्रश्न असतात तुम्हाला दिलेले त्यातलेच हे प्रश्न आहेत. ते फक्त या टॉपिकवरचे आहेत म्हणून मी तुम्हाला आता हे तुमच्या समोर आणलेले आहेत. त्यामुळे थोडासा विचार करा, बुद्धीला चालना द्या आणि या तिन्ही प्रश्नांची उत्तरं इझिली शोधून काढा. म्हणजे पहिल्या 2 प्रश्नांची उत्तरं तर 1-2 शब्दामध्ये मिळणार आहेत तुम्हाला, लिहायची आहेत बघा. काय नाही तर तुम्ही काय कराल, कुठले तरी फार डीपमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन लिहायला झालं असं काही करू नका. किरकोळ अगदी तुम्हाला एखादा एक्झाम्पल देतात तर एखाद्या वाक्यामध्ये तुम्ही त्याचं स्पष्टीकरण देऊ शकता, आणि तशीही काही फार गरज नाही. आपल्याला फक्त एक्झाम्पल्स विचारले तर त्या पद्धतीने प्रत्येकाचं 1-2 एक्झाम्पल जेवढी जमतील तेवढी लिहा. जे 1 मार्काच्या क्वेश्चनसाठीच तुम्ही त्याचं उत्तर लिहिताय एवढं लक्षात घ्या आणि लिहा. आणि थोडंसं हा जो तिसरा क्वेश्चन तुमच्या समोर ठेवलाय तो थोडासा काहीतरी 2 मार्काला किंवा 3 मार्काला सेट होऊ शकतो, अशा प्रकारे त्याचं उत्तर येईल. अशा पद्धतीने थोडंसं अगदी 2-4 ओळीमध्ये त्याचं जर तुम्ही एक्सप्लेनेशन दिलात तरी चालण्यासारखं आहे. कदाचित एखाद्याला वाटलं की सिमिलॅरिटीज आहेत आणि डिफरन्सेस आहेत, तर डेफिनेटली थोडंसं आणखीन उत्तर वाढू शकतं. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या बुद्धीला जेवढं पटेल तेवढं त्याचं उत्तर लिहू शकता.